फुल मनी रंगले, धाव किती मृग जळे, पाप पुण्य जणू एकच प्याले, पाप पुण्य जणू एकच प्याले, माणुसकीचे रीते सोहळे, माणुसकीचे रीते सोहळे, क्षितिजावरती जाईवे सही, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली. काय चाललंय तुझं? गाणी ऐकतोय. एक मिनिट. वृंदाला मी बोलावलं नव्हतं, तिचाच फोन आला होता मला, तिला भेटायचं होतं. सचिनला अब्रॉडला जायचंय, पण त्याला आर्थिक मदत करायला मी कमी पडतो. मिलिटरीत नोकरी करून मी काय मिळवलं असा मला आजकाल प्रश्न पडू लागलाय. न कळत मी माझी तुलना माझ्या दादाबरोबर करू लागलोय. मी सैन्यात भरती झालो तेव्हा तोही सरकारी नोकरीत होता. नंतर नोकरी सोडून त्याने स्वतःचा व्यवसाय सुरू केला. मी मात्र देश सेवा समजून माझी नोकरी करत राहिलो. परिणामी तो श्रीमंत झाला आणि मी, पण आता मी देखील दादाप्रमाणेच करणार आहे. कधी कधी नकळत एखादा असा दिवस येतो जो आनंद देऊन जातो. आजचा दिवस त्या आनंद देणाऱ्या दिवसांपैकी एक आहे. मोहम्मद शेख बरोबर माझी मीटिंग ठरली. ध्यानीमनी नसताना मोहम्मद सोबत मीटिंग ठरली. माझा अजूनही या सगळ्यावर विश्वास बसत नाहीये. मला झालेला आनंद मला सगळ्यात आधी कामिनी सोबत शेअर करायचा होता. पण व्यत्यय येणार नसेल तर येऊ का? अप्पा, अप्पा या ना. अरे बस बस उठून बस 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 बस. कसलं चिंतन चाललंय? कसलं चिंतन अप्पा, दिवसभरातल्या घडामोडी लिहून काढत होतो बस. चांगला आहे, चांगला आहे, खरंच चांगला आहे. तुझी लिखाणाची आवड तू अजूनही जपून ठेवलीयस, बघून बरं वाटलं रे. कसं आहे ना प्रभाकर, स्मृतीपटलावरून अनेक घडामोडी अशा पुसट होत चाललेल्या असतात काळानुरूप. जर आठवणींना असं संग्रहित करून ठेवलं ना तर पुढे कामी येतं, नाही का? हो ना. काही विशेष? विशेष? तुझा चेहरा असा आज एकदम प्रसन्न वाटतोय म्हणून विचारलं रे. अप्पा, सांगू का यांना? नाही नाही, नको. बिझनेस विषयी अप्पांना सांगू की नको? नको. काय झालं रे प्रभाकर? असं बोलता बोलता अचानक थांबलास, ओठांवरती आलेले शब्द गिळून टाकलेस. काही चिंता करण्यासारखं नाहीये ना? छे छे अप्पा, काय क्षणापूर्वी म्हणालात की चेहरा अगदी प्रसन्न दिसतोय आणि लगेच विचारता की चिंता करण्यासारखं काही नाही ना? प्रभाकर, क्षणात चेहरे बदलतात, माणसंही बदलतात. हल्ली माणसं विचित्र वागायला लागली.
काय कळेनासच झालंय माणसांचं. मनात बरंच काही असतं, सांगायचंही असतं, पण लपून ठेवायला लागली आहेत माणसं, नाही का? काय हे त्याचा विचार करू नकोस. चिंता करण्यासारखं काय नाहीये ना. बस 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 बस. तू तुझी दैनंदिन लिहित राहा. हा, चांगली गोष्ट आहे. मी जरा माझ्या झाडांना पाणी घालून येतो. कसं असतं, आपण लावलेली झाडं ती हिरमुसली नाही म्हणजे मिळवलं. आप्पा, थांबा ना आप्पा. नाही नको, तू लिही. आप्पा, काय झालं? नाही, झालेलं काहीच नाहीये, पण काही होऊ नये एवढीच इच्छा आहे. मला कळलं नाही. मलाही नीटसं कळलेलं, पण आजकाल माझं मन खूप धास्तावलेलं असतं रे प्रभाकर. एकसारखी भीती वाटत असते, काहीतरी अघटित घडणार आहे आपल्या घरात. या मायेच्या सावलीवर काजळ माया पसरणार आहे. अप्पा, तुम्ही पण ना. प्रभाकर, माणूस जेव्हा म्हातारा होतो ना, तेव्हा त्याचं शरीर थकतं रे, आणि मनही. कच्चं फळ बघितलंस कधी? ते बघ, खूप कठीण असतात, पण जसं ते पिकायला लागतं ना, तसं त्याचा टणकपणा निघून जातो. पण अप्पा, पिकल्यावरच फळ गोडही लागतं. त्याच वेळेला त्याला किडी लागायची शक्यता असते ना. मग काय झालंय? मन अस्वस्थ झालंय. का? का? प्रभाकर, तुम्ही मुलं लहान होता तेव्हा किती हसायचात रे, किती खेळायचात. मनात जे काही येईल तुमच्या ते अगदी भरभरून बोलायचात, काहीही मनात न ठेवता. आता तसे वागता का रे? दैनंदिन लिहिताना मनातलं सगळं अगदी भरभरून लिहितोस त्या वहीत, पण तेच तुला तुझ्या बापाजवळ बोलता येत नाही. लिहिताना हात नाही आखडत तुमचा, पण बोलताना जीभ आखडते. हे असं हातचं राखून वागायला लागलात ना, तर एकमेकांमध्ये असलेली आत्मीयता संपते रे बाळा. घराचं घरपण संपत. घर आणि धर्मशाळा यात खूप मोठा फरक आहे बाळा. तो फरक मिटवण्याचा प्रयत्न नाही केलात ना, तर घराची धर्मशाळा व्हायला वेळ नाही लागणार. या वास्तूला मायेची सावली असं अर्थपूर्ण नाव दिलंय मी प्रभाकर. ती माया दिसू दे. असं का वागलो मी? का नाही अप्पांशी बोललो? लहानपणी कुठलीही बातमी सगळ्यात आधी अप्पांना सांगायचो मी. मग आताच असं का वागतोय? मोठा झालोय म्हणून? मोठा झालोय म्हणजे नक्की काय झालंय? वय वाढलं, स्वभाव का बदलला? अप्पांनी नको तो विचार डोक्यात भरवला. काय चिंतामणी, आज कुठल्या गहन विचारात? तुला काय म्हणायचंय? मी सतत असा विचारात बुडालेला असतो.
काय हसतंय? शांत बसलं की आलीच आहे चिंतामणी. स्वस्त म्हणून बसू दे नकोस मला. हे बघा, तुम्ही स्वस्थ बसलेले असतात ना गुरुजी, तरी सुद्धा असे आतून अस्वस्थच असता, कुठल्या तरी विचारातच असता. आज प्रभाकरला भेटलात ना? म्हणजे एरवी कसं कामिनी बाहेरनं कधी सुद्धा आली तरी तिला विचारता, काय पोरी ठीक आहेस ना तू? आणि आज तिने मागून आवाज दिला तरी चक्कार शब्द नाही. प्रभाकरशी काही बोलणं झालं का? आणि प्रभाकरला भेटलीस का तू, असे तुम्ही कामिनीला विचारलं. तू काय माझ्या पाळतीवर असतेस का? मग घरातल्या प्रत्येकावर माझं अगदी पूर्ण लक्ष असतं. म्हणजे कोण केव्हा येतं, कोण केव्हा बाहेर जातं, कोण बाहेर शेण खातं, कोण फुशारकी मारतं, सगळं माहिती असतं मला. फक्त ना मी या गोष्टींचा जास्त विचार करत नाही. ते जाणू आणि त्यांची कर्म जाणू. हे फक्त बोलण्यापुरतं बरं का. सगळ्यांची काळजी असते तुला, म्हणून तर सगळ्यांची खबरबात ठेवून असतेस. प्रभाकरशी काही बोलणं झालं का तुझं? नाही म्हणजे मी आत्ता त्याला भेटून आलो, पण माझ्याशी काही बोलला नाही, तुझ्याशी बोलला. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे आजच्या चिंतेचं कारण पुत्र प्रभाकर हे ना? तू विषयाला धरून बोलणार आहेस का? हो, कळतंय मला सगळं. पण कदाचित प्रभाकरला बाहेर नोकरी लागणार असेल, त्याचं पत्र येणार असेल, त्याबद्दलचा आनंद असेल. नाही, मला नाही तसं वाटत. तसं असलं असतं तर बोलला असता तो माझ्याशी. त्यांनी विषय टाळला म्हणजे काहीतरी. मी जाऊन विचारू का त्याला? अजिबात नको. लगेच निघाले. दिवसभर बाहेर असलेली ती दोघं आत्ता कुठे आपल्या खोलीमध्ये बोलत बसलेत. बोलू देत ना त्यांना. आणि त्यांनी बोलणं अत्यंत महत्वाचं आहे. तू जाऊ नकोस. प्रभाकर आणि कामिनी गप्पा मारणार. ती काय सुषमा आणि मधुकर आहेत का? असं हळूच लपून छपून बोलायचं, प्लॅनिंग करायचं, ही कामं ना त्या दोघांची आहेत. कदाचित आता दोघांपैकी कोणीतरी एक जण खोली बाहेर सुद्धा आला असेल. नोकरीसाठी दूर असलेला प्रभाकर अजूनही कामिनीपासून दूरच आहे. खरंच समाजसेवा करायला आवडते की बाहेर राहण्याचा हा एक बहाणा आहे? तिच्या आयुष्यात दुसरा कोणी तर आलेला नाही ना? कामिनी, काय ग, काय झालं? फार थकली आहेस का?
काही नाही, काम जास्त होतं आणि माणसं कमी, त्यामुळे थकायला झालंय. शरीरापेक्षा मनाचा थकवा जास्त जाणवतोय. कोणी काही बोललं का? ठीक आहे, सांगायचं नसेल तर इट्स ओके. अरे तुला गुड न्यूज कळली का? हो, मोहम्मद शेख बरोबर बिझनेस संदर्भात मीटिंग आहे ना तुमची? तुला कसं कळलं? हा, स्वप्निताने सांगितलं असेल ना? डायरीमध्ये वाचलं. कुणाची पर्सनल डायरी वाचायची नसते कामिनी. मान्य आहे, पण डायरी वाचताना कळलं की ती तुमची पर्सनल आहे. चूक झाली माझी. मी लिहिता लिहिता उठून निघून गेलो. जाऊ दे. काय वाटलं वाचल्यावर तुला? मी माझा स्वतःचा बिझनेस सुरू करण्याचा प्रयत्न करतोय. Isn't that a great news, कामिनी? तुला आनंद नाही झाला कामिनी? झाला ना, खूप आनंद झाला बिझनेसच्या मीटिंग बद्दल वाचलं तेव्हा. आणि पुढचा पॅरा? समाजसेवा सोड. सोडेन ना. तुम्ही म्हणत असाल तर समाजसेवा सोडेन, पण तुम्ही स्वतःहून सांगा ना. माझ्या वागण्या बोलण्यातनं तसं काही जाणवलं का तुम्हाला? नाही नाही, तुम्हाला डिवचायचं म्हणून नाही विचारते मी, पण मी कुठे चुकते ते जाणून घ्यायचंय मला. आपल्या चुका आपल्याला दिसतात का कामिनी? आणि जरी त्या दिसल्यात तरी आपण त्या स्वीकारतो का? म्हणजे मी कुठेतरी चुकतीये. कुठे? वाजले किती? काल किती वाजता आली होतीस? आठवडा बाहेर गावी राहतेस तू. मी तुम्हाला सगळं सांगून झालंय प्रभाकर. बायको दिवस दिवस घरा बाहेर राहते. हे कुठल्या नवऱ्याला आवडेल? नाही आवडणार, मान्य आहे. पण तुम्ही माझ्यावर जी शंका घेतलीये ती माझ्या काही पर्सनल बाबी असू शकत नाहीत का? तुम्ही माझ्या चारित्र्यावर संशय घेतलाय. अजिबात नाही. मनात एक शंका आली, ती लिहून ठेवली, इतकंच. आता यावरून तू माझ्याशी भांडणार आहेस का? मला नाही हो येत भांडता. तुमच्या मनात शंका आली त्याचं निरसन तुम्हीच करू शकाल ना, म्हणून विचारते तुम्हाला. मुळात मनात शंका आली हीच गोष्ट माझी चूक नाही. नाही, मुळात माझ्या वर्तणुकीमुळे चुकीचा संदेश गेला. मला माझं आत्मपरीक्षण करायला हवं. बंद करा विषय. शांतपणे न चिडता एकदा मला काय म्हणायचं ते ऐकून घ्या ना. विषय बंद याचा अर्थ कळतो ना? तात्पुरता हा विषय थांबवता येईल प्रभाकर, पण हा विषय बंद करणं माझ्या हातात नाहीये. तुमच्या मदतीशिवाय मला ते शक्यही होणार नाहीये. अहो, तुला बाहेरच जायचंय ना? मग जा ना. का समजूत काढत बसलीस? उगाच समाजसेवेचा बहाणा करत जाऊ नकोस.
लिहिलेलं खोडलं, पण मनातलं कसं खोडू कामिनी? अगं पोरी, महिन्याभरात लोणचं मुरायला लागतं. हाफ सेंचुरी मारलेला आमचा संसार नात्याला मोरायला लावणार नाही का? पण ही केमिस्ट्री सगळ्याच संसारांना लागू पडत नाही. प्रभाकरच्या मनात ना असं काहीतरी खतखत आहे. काय ते कळायला पाहिजे.